लाभार्थी विद्यार्थ्यांची फसवणूक प्रकरणी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आज गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला। दरम्यान मागील 2 दिवसांपूर्वी या संदर्भात जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण कार्यालय अधिकारी व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाहू स्टेडियम समोरील प्रशिक्षण कार्यालयासमोर वाद निर्माण झाला होता। तुमचा इश्यू आहे, आम्हाला माहित नाही। तुम्ही या पोस्टवर आहे, तुम्ही द्यायला पाहिजे हे करून, आम्हाला माहित नाही। नाही तर तुम्ही लेखी द्या, आम्हाला तुमच्या गाडी मात्र संबंध नाही। आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालतो, तुम्ही लेखी द्या। माझ्या गाडी मात्र या खात्याचा संबंध नाही, तुमचं लेखी आलं, तुमचा विषय संपला। साहेब तुमच्या समोर सांगता येते, या शब्दात त्यांनी द्यायचं की आमचा या प्रक्रियेची गाडी मात्र संबंध नाही, यांनी लिहून देऊ द्या, आम्ही उठतो इथनं। नाही तर मी हिला टाळा ठोकणार साहेब आता इथं। दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांची रक्कम मिळण्यासाठी काही अवधी वेळ दिला असून त्यानंतर विद्यार्थ्यांचे पैसे न मिळाल्यास टाळे ठोकले जाईल असा इशारा आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे। VM न्यूज मराठी, सातारा। जय महाराष्ट्र। परवा दिवशी सातारा शहरातील काही मुली या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण या विभागाअंतर्गत अभ्यासासाठी म्हणा किंवा पूर्व प्रशिक्षणासाठी या जनता सहकारी बँक सातारामध्ये शासनाच्या वतीनं एक 12 महिन्याचा कोर्स करण्यासंदर्भात त्या ठिकाणी त्या जनता सहकारी बँकेमध्ये 12 महिने त्या लोकांनी काम केलेलं आहे। या कामाच्या बदल्यामध्ये शासनाच्या वतीनं आणि जनता सहकारी बँकेच्या वतीनं त्यांना दिली जाणारी स्टायपेंडची जी रक्कम आहे ती पर हेड सरासरी 90,000च्या आसपास होती आणि अशा 90,000 असणारी रक्कम अशा 21 मुली म्हणजे जवळजवळ 18 ते 19 लाख रुपयाची रक्कम 12 महिने 13 महिने काम करूनसुद्धा या मुलींना शासनाकडून आणि बँकेकडून वर्ग झाली नाही। या विरोधात युवासेनेचे सागर धोत्रे आणि युवासेनेची त्यांची टीम यांच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आत्तापर्यंत बऱ्याचदा पत्रव्यवहार करून नंतर थोडंसं आम्ही त्यांचं जे राज्यस्तरीय ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन सर्वांशी चर्चा करून खूप प्रयत्न केले होते यातून मार्ग काढायचा, परंतु कसल्याही पद्धतीचा मार्ग न मिळाल्यामुळे आम्ही त्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या जे अधिकारी देशमाने साहेब यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या स्वरूपातलं एक ठिय्या आंदोलन केलं होतं। हे आंदोलन जवळजवळ आमचं 1.5 ते 2 तास चाललं होतं आणि या 2 तासाच्या कालावधीमध्ये शेवटी प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं। देशमाने साहेबांनी आमच्या समक्ष वरिष्ठ अधिकारी त्यांचे जे आहेत मुंबई स्तरावरचे राज्यस्तरावरचे त्यांच्याशी संपर्क करून येत्या 5 दिवसाचा कालावधी आमच्याकडून मागून घेतलेला आहे। या 5 दिवसामध्ये त्यांनी शासनाशी चर्चा करून या मुलींचं पेमेंट जर दिलं नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्या कार्यालयाला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवय्यांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स। रॉयल लोकांची रॉयल पसंती, रॉयल बिर्याणी अँड केटरर्स। AC डायनिंग हॉल, फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता 64 मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ, सातारा। मोबाईल नंबर 86 37 70 0070। अच्छे लोग अच्छी पसंद, रॉयल बिर्याणी एंड केटरर्स।